नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. शेतकरी कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि पीक विमा या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेता नसल्यामुळे आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. सरकार मुद्दाम विलंब करत असल्याचा विरोधकांचा आरोप. पालिका निवडणुका माहिती म्हणूनच लढणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा. तर भाजप आणि शिवसेनेमधील कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश न देण्यावर सुद्धा शिक्कामोर्तब. युती धर्माचं सर्वांनी पालन करा. कुठेही वादग्रस्त वक्तव्य करू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना. भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची झुंबड. शहर कार्यालयामध्ये मोठी गर्दी. पहिल्याच दिवशी 600 अर्ज दाखल. राज्यात 29 जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचं संकट. वनविभागाला 560 कोटींचा निधी. 3 जिल्ह्यात 1800 रेस्क्यू सेंटर उभारणार. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. मतदार यादीमधील घोळ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. बैठकीत पक्षाची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता. राज्यसभेत आज वंदे मातरमवर चर्चा. गृहमंत्री अमित शहा सुरू करणार चर्चा. तर काल मोदींची वंदे मातरमच्या चर्चेदरम्यान काँग्रेसवर जोरदार टीका. वंदे मातरमच्या चर्चेमागे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा हेतू. फक्त जनतेचं ध्यान भटकावण्याचा प्रयत्न. प्रियंका गांधी यांचा आरोप. एनडीटीव्हीच्या बातमीची औरंगाबाद खंडपीठाकडून दखल. नंदुरबारमधील बाण, बांबू आणि ब्लेडनं बाळंतपणाची सखोल माहिती. 16 डिसेंबरपर्यंत अहवाल देण्याचे आदेश. डीजीसीएच्या नोटीसला इंडिगोचं उत्तर. इंडिगोनं मागितली प्रवाशांची माफी. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आणि गैरसोयीबद्दल इंडिगोकडून खेद व्यक्त. आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विविध सामाजिक क्षेत्रामध्ये बाबा आढाव यांचं मोठं योगदान.